कोणतरी माजलाय, धर्माच्या नावाने माजलाय, आता त्याला आपण धडा शिकवला पाहिजे असा जो प्रचार चालतो आणि त्याच्यानंतर मग दंगली होतात. एका काँग्रेसवाल्याचा पोरगा बघितलाय का या दंगलीमध्ये? काठी तरी लागलेली बघितली आहे का? बीजेपी वाल्याचा पोरगा बघितलाय का? RSS वाल्याचा पोरगा बघितलाय का? NCPचा पोरगा कोणी बघितलाय का? सामान्य माणसं असतात. आपल्या इथं जे कोणी दंगल करायला येईल असं सांगेल त्याला म्हणा तुझा पहिला पोरगा पुढं कर, आम्ही त्याच्या पाठीमागे उभा राहतो. आणि म्हणून उद्याचा असणारा हा बदल आपल्याला करायचा. आपलं मिळालेलं आरक्षण आपल्याला असणारं वाचवायचं. मोर्चे काढून, आंदोलने काढून जागृती होते. मोर्चे काढून, आंदोलन करून जागृती होते. पण मिळालेलं टिकवायचं असेल तर मी सत्तेमध्ये गेलो पाहिजे. ओबीसींच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे. त्यांच्या हातामध्ये सत्ता कशी येईल? कशी येईल? एक तर पहिल्यांदा राजकीय पक्षाने उमेदवार कोण दिलाय तो पहिल्यांदा बघितला पाहिजे. दिलेला उमेदवार हा ओबीसीच्या बाजूने आहे की नाही, ओबीसी आहे की नाही. दुसरं जे बघायचं आहे तो ओबीसीच्या बाजूने आहे आणि ओबीसी आहे की नाही हे बघितलं पाहिजे. आणि तिसरा, आपण या इलेक्शनमध्ये त्याग कसला करायचा आहे? दोन गोष्टींचा आपल्याला असणारा त्याग करायचा. तीन गोष्टी असं म्हणतो. एक म्हणजे कबाब, दुसरा म्हणजे शबाब आणि तिसरा म्हणजे महात्मा गांधी. म्हणजे महात्मा गांधी, कबाब आणि शबाब या तीन गोष्टींचं वर जे आपण जर केलं तर ज्याच्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत की माझीच सत्ता, ओबीसीची सत्ता, ते आपण सहज त्या ठिकाणी घेऊ शकतो. मला एक सांगा की ज्याच्याकडून तुम्ही कबाब घेता, शबाब घेता, महात्मा गांधी घेता, इलेक्शन संपल्यानंतर त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का? त्याच्या दारावरती तरी जाऊ शकता का? मग आपण एवढे भिकारी आहोत का की आपल्या आयुष्यामध्ये आपण कबाब, शबाब आणि महात्मा गांधी कमवत नाही म्हणून? राजकारणामधली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे, एवढं लक्षात घ्या. राजकारणातली नैतिकता ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि ज्या समूहाकडे नैतिकता आहे, ज्या समूहाकडे नैतिकता आहे त्या समूहाकडे सत्ता आहे हे आपण लक्षात घ्या. नैतिकता नसेल तर सत्ता नाही. उद्या आपण असं कोणतरी येतं, मी मंदिर बांधून देतो, अमुक देतो, तमुक देतो, आपण त्याला हात जोडून म्हटलं पाहिजे की मी निवडून येतो, मी निवडून आलो की शासनाचा पैसा मीच वापरतो आणि मला नवं मंदिर बांधायचं असेल तर मी नवं मंदिर बांधेन, तिथे टाळ बांधायचं असेल तर मीच स्वतःहून असणारा टाळ देईन, तुझा आला अजिबात नको आहे. आणि म्हणून मित्रो, आज जे आपल्याला दिसते हे कृत्रिम आहे, हे नडवलेलं राजकारण आहे.
तरुणांना नडवलेलं राजकारण आहे, शेतकऱ्यांना नडवलेलं राजकारण आहे, आरक्षणाच्या संदर्भातलं नडवलेलं राजकारण आहे. काका मी नेहमी म्हणत असतो की ह्या देशाची व्यवस्था कशी करायला मागतात आहेत इथला राजकारणी की त्याच्या घराची उंबरठे झिजवणारा समूह त्या ठिकाणी पाहिजे. आणि आपलं राजकारण कसं असलं पाहिजे की या देशातला माणूस हा ताटमानेने जगला पाहिजे आणि कोणासमोर झुकता कामा नये ही व्यवस्था आपण त्या ठिकाणी केली पाहिजे. आणि म्हणून ती उभी करताना मी जसं आपल्याला म्हटलं की भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा अजेंडा. संविधान बदललं, आरक्षण केलं. त्याच्यामुळे आज आपण असं आरक्षण वरनं मराठ्यांबरोबर भांडतो. हे बा तुम्ही आमच्या ताटात येऊ नका, पण उद्या हेच संविधान बदललं, उद्या हेच संविधान त्या ठिकाणी बदललं तर आरक्षण राहणार आहे का? आणि म्हणून हे संविधान जे आहे हे संतांच्या विचाराचं संविधान आहे. हे संविधान जे आहे ते महात्मा फुले शाहू महाराज यांच्या विचारांचं असणारं संविधान आहे. आणि म्हणून हे संविधान टिकलं तर आपला अधिकार टिकला. आणि म्हणून हे संविधान टिकवण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल हीच अपेक्षा बाळगतो आणि आपली सगळ्यांची रजा घेतो. जय भीम, जय भारत.